नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. रम्या हॉलमध्ये फरशी पुसून घेत असते आणि तिथे तेवढ्यात काव्य येते आणि म्हणते, काय ग रम्या, किती वेळ झालं काम करतेस, आवर पटकन. आणि तेवढ्यात पार्थला तिथे पाहून लगेच संधी साधण्याचा प्रयत्न करते आणि रम्या म्हणत असते, पार्थ ह्या काव्याला काहीतरी सांगणार आहे. मी ह्या काय घरातली नोकर आहे का, मला नोकरासारखी ट्रीट करते. मान्य आहे मला, मी चुकले, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही कधी नंदिनी आणि काव्याशी असं वागलोय का रे? 2 मिनिटं थांबा पार्थ, मी तुझ्यासाठी सिनेमन कॉफी बनवून आणते. तेवढ्यात पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, तुझ्या भरकटलेल्या हाताने मला तुझ्या हातचं काहीच नकोय. सिनेमन कॉफीसाठी स्पष्ट नकार देऊन तिथून निघून जातो. यावरती काव्या रम्याला टोमणा मारते आणि म्हणते, कळालं ना काय म्हणले पार्थ? आणि पार्थपासून लांब राहायचा. रम्या, तुला शेवटची वॉर्निंग देते. इकडे आपल्याला पाहायला मिळेल मानिनी वसुंधराला येऊन किचनमध्ये टोमणा मारते आणि म्हणते, तुमचं अवयव आता बंद पडलेत, फक्त दुसरीकडे चालतात तुमचे अवयव, नको त्या ठिकाणी. रम्या हॉलमध्ये खूप जोराने आपटते आणि त्यामुळे तिला खूप दुखापत होते. रम्या वसुंधराला नावं ठेवायला लागते आणि म्हणते, तुझ्या चुकीची शिक्षा मला भोगायला लागते आई. मला न सांगता तू नंदिनीला किडनॅप करण्याचा प्लॅन केलास. तुला कोणी सांगितलं होतं नंदिनीला लग्नातून किडनॅप करायला? हे सगळं तुझ्यामुळं होतंय. आणि शेवटी रम्याने सुद्धा वसुंधरावरती शब्द ठेवलेला आहे. तर पुढील भाग पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू